पोरग याच्यावर लहान पोरं एवढे राहतात ते बिबट्याच्या टप्प्यात येतात. माणसं येत नाहीत पण लेकरं बिबट्याच्या टप्प्यात येतात. आम्ही ज्यावेळेस याला होतो का आता पाथर्डी चिसगावला जे प्रकरण झाले तर त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस होतो का तर त्या ठिकाणी आम्हाला हेच निदर्शनास आलं. त्याचा फार फॉरेस्टच्या जवळचा भाग आहे आणि इथल्या आपला थेरगावचा बिबट्या गेला पकडून नेला सगळ्या गोष्टी. आता म्हणजे आता इथं कुठंतरी माग असणं अपेक्षित होतं कुठंतरी. आणि त्याचं वजनच एवढं असतं की त्याचा माग 100% कुठं ना कुठं आढळतं. तरी सुद्धा सतर्कता म्हणून शेतामध्ये एकटे यायचं नाही. शेतामध्ये येत असताना मोबाईलवर कायम गाणे लावायचे, लावून असं झाडाला कुठंतरी लावून ठेवायचं. आवाजानं बिबट्या थांबत नाही. त्यांना त्यांच्या सुद्धा, कारण तो एकदम लाजाळू प्राणी आहे, तो कधीही चुकूनही अटॅक करत नाही, कधीच नाही. जेव्हा त्याचं भक्ष्य त्याचं खाल्लं त्याचा संध्याकाळचा टाइम असतो बाहेर फिरायचा आणि खाण्याचा, दिवसा फक्त आराम करायला असतो. तसं असेल जेव्हा तुम्हाला माझा नंबर घ्या 90 11 57 33 55. जेव्हा कधी तुम्हाला काही जरी बिबट्याबद्दल दिसलं तर फोटो काढायचा. फोटो कसा काढायचा, त्याच्या बाजूला पेन ठेवायचा, पेन, आणि पेन ठेवून आणि त्याचा फोटो काढायचा. म्हणजे आपल्याला फोटो काढल्याने त्याची आम्हाला नेमकी साईज किती येते लक्षात येते. तुम्ही साधा फोटो काढा, आपण किती झूम करा, ते मोठा केवढा आहे लहान केवढा आहे कळत नाही. बाजूला पेन ठेवायचा आणि फोटो काढायचा एकदम त्या रीतीनं. आणि जसं की आता जे फोटो दाखवले त्या कुत्र्याचा माग जो असतो त्याचे 2 समोरचे नख ऑलरेडी दिसतात. बिबट्याचं कधीच नख दिसत नाही, कारण जास्त भक्ष्याची शिकारीला जास्त मेल्याच्या नंतर त्याला ते काढण्यासाठी फाडण्यासाठी फक्त ते नख बाहेर काढतं, अदरवाईज कधीच काढत नाही. त्या हिशोबाने आजूबाजूच्या सगळ्या लोकांना एक सतर्क म्हणून एक सांगा की जर आढळला तर मला कधीही अर्ध्या रात्री फोन करा. काही जरी वाटलं सर असं सापडलं किंवा आढळलं दिसलं आणि माग दिसले. आता आमचं कसं आहे की माग दिसलं की त्याची आम्ही दिशा सांगू शकतो. त्याचं जिओटॅग लोकेशन घेऊन आम्ही तिथून तो गेला कुणीकडं, त्याचं नेमकं काय आहे ते. म्हणजे आता आम्ही जेव्हा थेरगावला याला गेलो, कुठं केकस जळगाव गेलो, मुरमा गेलो, कोळी बोडखा गेलो, त्याच्यानंतर परत इथं आलो, त्याच्यानंतर आणखी एखादा फोन आला साहेब आम्हाला तिथे दिसून राहिलं. टायमिंग एकच होऊ राहिली. म्हणजे कुठं ना कुठं आहे असं आपण म्हणत नाही की म्हणजे नाही असं आपण म्हणत नाही, कारण की शक्यता ना करता येत नाही. कारण इथले जवळपास एवढे बिबटे नेले सुद्धा त्याचा सेन्स ऑर्गन्स एवढा भारी असं. आपण शेतकरी आहेत, तुम्ही तुमचे जनावर समजा एखाद्या डोंगरात घेऊन जा, डोंगरात घेऊन गेल्याच्या नंतर त्याला संध्याकाळी तिकून तिकडे जर एखादा चोर जरी आला त्याला तिकडून घेऊन जात नाही, ते बरोबर खुट्यालाच येते. तसं इथलं जनावर जेव्हा आपण कुठे सोडलं तेव्हा असं त्यांचे सेन्स ऑर्गन्स एवढे स्ट्रॉंग असतात. तर त्या हिशोबानं फक्त एक सतर्क राहून गावामध्ये फक्त संध्याकाळच्या दरम्यान एक फटाके वाजवायची, ती फटाक्याची मशीन आहे ना ते वाजवा. आवाजाला तो घाबरतो. बॅटऱ्या सोबत राहू द्या. शेतात आल्याच्या नंतर एकटे जर असाल पाणी द्यायला तर घुंगराची काठी असते का, काठीला घुंगरू बांधायचे आणि मोबाईलवर गाणे कायम चालू राहू द्यायचे. 2 जण असले तर गप्पा मारत बसायचं. आणि बसल्यानंतरच त्याच्या उंचीच्या टप्प्यात येतो आपण. उभं टाकल्याच्या नंतर संध्याकाळी शक्यतो पोरायला, लहान पोरांना शेतात घेऊन जायचं नाही. एवढं हे करा, तसं चालतंय. सर शक्यतो माणसावर अटॅक करीत नसेल, करतच नाही, माणसावर अटॅक करीतच नाही. माणसावर ज्यावेळेस माणसावर अटॅक कधी होतो, ज्यावेळेस असं बसलं, बसल्यानंतर त्याला काय वाटतं हे चतुष्पाद प्राणी आहे म्हणजे आणि गळ्यामध्ये आहे ना असा रुमाल टाकायचा. रुमाल, हे गळा जो आहे गळा, ह्या गळ्यामध्ये रुमाल टाकायचा. कारण की मेंदूला रक्तपुरवठा होणाऱ्या ज्या नसा आहेत आपल्या इथं, का नाही अटॅक फक्त तो इथं करतो पहिल्यांदा. आपला पाय तुटला, हात तुटला, आपण वाचतो, परंतु इथं जर नरड आणि हे भाग डोक्याचा आणि खालचा धडाचा हा जो भाग आहे हा सर्वात सेन्सिटिव्ह भाग आहे, सगळ्यात नाजूक भाग आहे. त्याला जरा जरी वरकंडा बसला तर हे भाग हे होतो. त्याची अटॅकिंग पॉवरच तिथं असते. तर त्याच्यामध्ये गळ्यामध्ये आपण मफलर बांधून शेतामध्ये काम करायचं. आणि त्याला एकदा जर हे लागलं, मास्क न लागता जर समजा कपडा लागला तर अटॅक करत नाही. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुमच्या गावामधला जर एखादा ग्रुप असेल जे व्हिडिओ केलेत का, त्या ग्रुपमध्ये टाका ते व्हिडिओ. जे ग्रुप तुमच्या गावातले जे काय असतील ना, आणि माझा नंबर सुद्धा त्या ग्रुपमध्ये टाका, त्या व्हिडिओमध्ये पण आलेला असेल तर की 90 11 57 33 55. मी वन परिमंडळ अधिकारी आढुळे, माझ्याकडे सर्व पैठण तालुका आहे. तर तुम्हाला जिथं कुठं काय वाटलं तर तेव्हा आठवणीनं सांगा. म्हणजे आपल्याला ते एकदा आम्हाला जर लक्षात आलं तर त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते. जर आता जसं आता मी इथं आलो म्हणल्याच्या नंतर काय लगे काय त्याच्या कानाला धरून काय पकडून नेणार असलं म्हणून नाही. तो अनुसूची 1चा प्राणी आहे. आणि जेव्हा त्याचे आम्हाला रिपोर्ट जेव्हा आम्ही वरिष्ठांना करतो की अशा रीतीने आम्हाला दृक्श्राव्य पुरावे लागतात. म्हणजे जसं की माग भेटला, तिथला काहीतरी किल झाल्या, काही जनावर म्हणजे शेळ्या मारल्यात, बकऱ्या मारल्यात, घरापर्यंत आलाय, तिथपर्यंतचा मागोवा जर आम्हाला दिसला तर आम्ही त्या रीतीनं वरिष्ठांना रिपोर्ट केल्यानंतर नागपूरहून त्याची म्हणजे परवानगी येते लिगली त्याला म्हणजे हे करण्याची. ते आल्यानंतरच बाकीची पुढची कारवाई चालू होते. म्हणजे जरी आता समजा आता याच्या बाजूला इथं जरी आता दिसला
फक्त आम्ही पाहू शकतो आणि त्याचा रिपोर्ट लेखी करू शकतो. धरू शकत नाही समजा डायरेक्टली. हा, नाही नाही डायरेक्टली धरू शकत नाही. म्हणजे कागदोपत्री अशी गोष्ट आहे कारण ते अनुसूची एकचा प्राणी आहे. हा, काय असेल नक्की कळवा मला. चालेल, ओके, थँक्यू.